नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट खास आहे। तर झालं असं की माझा बॉयफ्रेंड प्रितेशचा वाढदिवस काही दिवसांवर आला होता, तर मला त्याच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करून त्याला गिफ्ट द्यायचं होतं। पण काय द्यायचे हे लक्षात येत नव्हतं, म्हणून मी पल्लवीला फोन करून बोलून घेतलं आणि तिला माझ्या या प्लॅनविषयी सांगितलं, पण खुश झाली। तिने मला बाहेर शॉपिंगला जायला सांगितलं। मी पल्लवी सोबत बाहेर शॉपिंगला गेले। आम्ही शॉपिंग मॉलमध्ये फिरताना माझी नजर एका दुकानात लावलेल्या ड्रेसवर गेली। मी पल्लवीला तिथं घेऊन गेले। आम्ही तो ड्रेस बघत असताना पल्लवीने अजून एक ड्रेस घेऊन आली आणि मला चेंजिंग रूममध्ये तो ट्राय करायला पाठवला। ती एक रेड कलरचा ड्रेस होता। त्यातून तो फक्त माझ्या गुडघ्याच्या जरावर पर्यंत होता आणि गळ्याच्या जरा खाली, ज्यामुळे माझे दोन्ही वक्षाचा उभार बघणाऱ्याला स्पष्ट दिसेल असा तो माझ्या अंगावर मस्त फिट बसला होता। त्यातून बाहेर डोकावणारे माझे अर्धे वक्ष बघून तर पल्लवीला ते दाबायचा मूड झाला होता। तशी ती जवळ आली, पण लगेचच तिला थांबवलं। ती म्हणाली, "वॉव डार्लिंग, काय दिसत आहेस तू? तुला या ड्रेसमध्ये बघून तर माझं पण मन तुला घ्यायला तयार झाले आहे बघ। आता तर प्रितेशची विकेट पडणार नक्की। मग अजून काय काय घ्यायचं आहे?" मी तर लाजून लाल झाले होते। पल्लवी सारखं मला चिडवत होती। मग आम्ही त्या दुकानातून अजून खरेदी केली आणि सोबतच प्रितेशसाठी एक खास ड्रेस पण घेतला, त्याला बर्थडे गिफ्ट। ते सगळं घेऊन मला अजून एक आयडिया सुचली होती। मी एक हातात बांधायची बेडी ऑनलाईन मागवली, ती मला उद्या भेटणार होती। मग आम्ही सगळं सामान घेऊन घरी आलो। घरी आल्याबरोबर आम्ही फ्रेश झालो। माझ्या रूममध्ये पल्लवी आणि मी बसलो होतो, तेव्हा पल्लवी म्हणाली, "शिवानी, क्रिकेट खेळताना पिचवरची ग्रास काढून जा, पिच मोकळी होईल आणि तुम्हाला त्यावर चांगलं क्रिकेट खेळता येईल." ती असं बोलताच मी तिला टपली मारली, "पल्लवी, तू दिवसेंदिवस खूपच सावट होत चालली आहे बघ। सिद्धार्थला तुझं नाव सांगावं लागेल मला." ती म्हणाली, "सांग ना, त्याला काय घाबरते का, मी सांग तसं, पण आज रात्री आम्ही बाहेर जाणार आहे." एवढं बोलून पल्लवी जायला निघाली। तिला मी गेटपर्यंत सोडायला गेले। ती गेल्यावर मी लगेच पिच साफ करायला घेतली, पण मला सारखी प्रितेशची आठवण येत होती। त्याच्या कसं तरी कंट्रोल करत मी मैदान मोकळं केलं। मी आणलेलं सगळं सामान एका बॅगेत भरून ठेवलं, म्हणजे परवा निघता येईल। आणि मी रात्री झोपले। सकाळी मी पल्लवीला फोन करून बोलून घेतलं आणि आम्ही तिच्या ओळखीच्या एका लांबच्या रिसॉर्टमध्ये जाऊन बुकिंग केलं। बुकिंग 2 दिवसांसाठी करून घेतलं आणि मग पुढच्या तयारीला लागलो। माझा एक इव्हेंट मॅनेजमेंट करणारा मित्र होता, त्याला सांगून रूम सजवायला सांगितले। तसं तो लवकरच आला आणि संध्याकाळीपर्यंत त्याने रूम एकदम टकाटक करून दिली। रूममध्ये त्याने हॉट शेपचे बलून लावले होते, रेड कलरचे पडदे आणि लाइटिंग केली होती। त्याला मी त्याचं पेमेंट करून मोकळं केलं। पल्लवीने माझ्यासाठी एक केक पण ऑर्डर केला। आता वाट बघायची होती ती फक्त संध्याकाळची। मी सोबत घेतलेलं सामान तिथल्या रूममध्ये नेऊन ठेवलं आणि रूम लॉक करून मी आणि पल्लवी घरी आलो। दुसऱ्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस होता, म्हणून मी खूप एक्साइट झाले होते। रात्री 12 वाजता मी माझ्या बॉयफ्रेंडला विश केलं आणि आय लव्ह यू म्हणाले। "उद्या तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे," असं सांगितलं। "उद्या सकाळी तयार हो, मी पल्लवीची गाडी घेऊन येते." सकाळी सकाळी मी मस्त अंघोळ करून अंगावर सेंट मारून तयार झाले। पल्लवी पण तयार होती। तिने तिच्या गाडीच्या चाव्या मला दिल्या। मी तिची गाडी चालवत माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी आले आणि त्याच्या डोळ्यावर एक रुमाल बांधून त्याचे डोळे बंद केले आणि त्याला गाडीत बसवलं। आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी पोहोचलो, तरी मी अजून त्याला डोळ्यावरची पट्टी काढू दिली नव्हती। आम्हाला पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली होती। मी त्याचा हात धरून त्या रूमपर्यंत घेऊन आले। जी रूम आम्ही सजवली होती ती दुसऱ्या बाजूला होती। आम्ही एका रूममध्ये जात फ्रेश झालो आणि जरा वेळ आराम केला। नंतर मी किचनमध्ये जात आमच्यासाठी मस्त चहा करून आणला आणि चहा घेत आम्ही बोलत होतो। आता वेळ होती सरप्राईज द्यायची, म्हणून मी प्रितेशला घेतलेला ड्रेस दिला आणि त्याला तयार व्हायला रूममध्ये पाठवलं। काही वेळातच तो तयार होऊन बाहेर आला, तेव्हा तर मी त्याला बघताच पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले। खूप मस्त दिसत होता तो। मी परत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सजवलेल्या रूमजवळ घेऊन आले आणि हळूच दरवाजा उघडला। आतली सगळी लाईट चालू केली, तशी ती रूम लाईटच्या प्रकाशात उजळली। सगळीकडे बलूनच बलून होते, मध्ये हॅपी बर्थडे टू यू माय लव्हचं स्टिकर। उत्तम काम केलं होतं। मी प्रितेशला धरून त्या रूम समोर उभं केलं आणि त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली, तसे त्याने डोळे चोळत समोर पाहिलं। तो तर जरा वेळ शॉकमध्ये होता, हे काय आहे म्हणून। नंतर तो भानावर येत त्याने मला "थँक यू माय स्वीट हार्ट, आय रिअली लव्ह यू" असं म्हणून त्याने मला जोराची मिठी मारली। मी त्याच्या मिठीत सामावून गेले। नंतर आम्ही केक कापून सेलिब्रेट केला आणि एकमेकांना केक खाऊ घातला।
तसं तर मला खूप मजा येत होती, कारण प्रीतेश अजून पण गोंधळलेला होता. त्याला काय करावं हेच सुचत नव्हतं. आता रात्र होण्यास सुरुवात झाली होती. मला अजून एक सरप्राईज गिफ्ट प्रीतेशला द्यायचं होतं, म्हणून मी त्याला आत बेडरूममध्ये बसवलं आणि तसं पण त्या रिसॉर्टमध्ये आम्ही दोघंच होतो. प्रीतेशला बेडरूममध्ये मी डोळे बंद करून बसायला सांगितलं तसा तो आज्ञाधारक मुलाप्रमाणे डोळे बंद करून बसला. मी लगेच आतल्या रूममध्ये जात त्याच्यासाठी घेतलेला तो ड्रेस घातला आणि तयार झाले. सोबत अजून एक केक घेऊन आले. तसं त्याच्या समोर येत त्याला डोळे उघडायला सांगितले. त्याने हळूहळू करत डोळे उघडले आणि तो मला डोळे मोठे करून बघत होता. खरं तर तो ड्रेस माझ्या गुडघ्याच्या जरावर पर्यंत येत होता. त्यातून दिसणारे माझे दोन्ही आंबे तर प्रीतेशला वेड लावत होते. मी परत एकदा त्याला हॅपी बर्थडे माय लव्ह म्हणून किस केला आणि त्याच्या समोर तो केक ठेवला. तेव्हा त्याने पण मला मिठीत घेत किस करून थँक्यू बोलला. प्रीतेश म्हणाला, थँक्यू सो मच. खरंच मला तर अजून विश्वास पटत नाही आहे की मला एवढं भारी सरप्राईज भेटेल. हा बर्थडे माझ्या लाईफचा खूप ग्रेटेस्ट बर्थडे आहे. तुझे आभार कसे मानू तेच समजत नाही, असं म्हणून त्याने आणि मी सोबत केक कट केला पूर्णविराम. आणि एकमेकांना केक खाऊ घातला. मी लगेच त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याला मध्येच थांबवलं आणि त्याला किस केला. आणि म्हणाले, हे असे मानायचे आभार. आणि हे तर तुझ्या प्रेमाखातर केलं आहे. प्रीतेश, माझं खरंच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. आय रिअली लव्ह यू माय स्वीट हॉट. त्याने पण मला जवळ घेत एक हात माझ्या मानेवर ठेवत मला किस करू लागला. मी पण त्याचे ओठ माझ्या ओठात पकडत त्याला प्रतिसाद देत होते. प्रीतेश मला किस करता करता तसा माझ्या अंगावर शहारा आला. मी लगेच त्याला जवळ ओढलं. आता पुढे काय झालं ते नंतरच्या भागात सांगते. तोपर्यंत मजा करा आणि आनंदी रहा.